चला तर आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी. त्यासाठी मी मुगाची डाळ घेतलेली आहे. ती धुवून घ्यायची आहे आपल्याला. एक 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवायची आहे आणि 10 मिनटं भिजत घालायची आहे. ही शेपू घेतलेली आहे, एक जुडी आहे. याला स्वच्छ करून घेतलेली आहे, निसून घेतलेली आहे. आणि आता आपण याला बारीक चिरणार आहोत. बघा अशा प्रकारे मग सर्व शेपू अशी चिरून घेतलेली आहे. आणि आता याला आपण धुवून घेणार आहोत. एक 2 ते 3 पाण्याने आपण याला धुवून घेणार आहोत. वाटण काढायचं आहे. त्यासाठी लसूण, हिरवी मिरची, भाजलेले शेंगदाणे हे एक आबडधोबड आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे जरा रफली वाटून घ्यायचे आहेत. तेल गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये वाटण टाकायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे वाटण. बघा अशा प्रकारे. आणि धुतलेली शेपू आता आपण यामध्ये टाकणार आहोत. बघा अशा प्रकारे सर्व टाकायचं आहे. डाळीमधलं एक्स्ट्रा जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे आणि आता डाळ पण टाकायची आहे. आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे, आपल्याला परतवून घ्यायचं आहे. बघा वाटणसोबत शेपू आणि डाळ हे मिक्स होईल असं छान आपल्याला परतवून घ्यायचं सगळीकडे. बघा असं छान परतवायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आता आपण मीठ टाकून घेणार आहोत. मीठ टाकलं की भाजीला आता पाणी सुटलेलं आहे. आता आपल्याला भाजी शिजवून द्यायची आहे. अगोदर आपण मीठ यामध्ये सगळं मिक्स करून घेऊया भाजीमध्ये. थोडंसं परतूयात. तर पाणी सुटलं आहे भाजीला. तर आपण ह्याला झाकण ठेवून जरा वेळ शिजवणार आहोत. ही भाजी बनण्यासाठी जास्त वेळ नाही लागत. एक 10 ते 12 मिनटामध्ये भाजी होते. पण तुम्ही जेव्हा झाकण ठेवाल, अधूनमधून आपल्याला चेक करत राहायचं आहे. पाणी जर आटलं नाही तर जरा वेळ अजून झाकण ठेवून छान असं शिजवून घ्यायचं आहे. कारण आपण त्यामध्ये डाळ पण टाकली, तर डाळ शिजायला जरा वेळ लागतो ना. बघा आपण आता झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे भाजी आपल्याला. आणि मधूनमधून चेक करत राहणार आहोत. बघा पाणी जरा कमी झालं आहे, पण अजून आहे त्यामध्ये पाणी. छान परतून घ्यायचं आहे आणि परत एकदा झाकण ठेवणार आहोत. कमी आचेवरच शिजवून द्यायची आहे आपल्याला भाजी. आणि जर मधून तुम्ही चेक नाही केलं तर भाजी खाली करपेल, त्यामुळे आपल्याला मधून चेक करायचं आहे. मग अजून थोडंसं पाणी अजून आहे. मी अजून 1-1.5 ते 2 मिनटं ठेवणार आहे. अजून 1.5 ते 2 मिनटं आपण झाकण ठेवूया. हे बघा 2 मिनटानंतर बघूयात. हे बघा पाणी सर्व आटलेलं आहे. भाजी पण छान शिजली आहे. डाळ पण छान अशी शिजली आहे. भाजी आपली रेडी आहे. आता मी भाजी झाली आहे त्यामध्ये जरासं तेल टाकलं आहे आणि परत एकदा थोडंसं परतून घेणार आहे. बघा ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता. खूप छान लागते आणि खूप छान वासही येतो आहे. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मुलंही आवडीने खातील. म्हणजे मुलांना भाजी शक्यतो आवडत नाही, तर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा. मुलं आवडीने खातील. रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.